पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला झोप लागली नसेल ना? आता झोपलेत दोघं. तू आणि राघव होतात म्हणून बरं झालं. असं का बोलताय तुम्ही? आमचे कोणीच नाही आहेत का ते? असं नाही ग. बाबा राघववरती चिडतात, रागावतात, पण त्याला खूप वाटतं बाबांबद्दल. मला खात्री आहे अजूनही तो झोपला नसेल, हो ना? कशी झोप लागेल त्यांना? सतत बाबांची काळजी. बाबांना काही रात्री लागलं तर नाही झोपणार ते आज. बरं मग ते पाणी भरून आणतो. काय झालं? काय झालं? झोपा झोपा. अगं माझा डोळा कसा लागला कळलंच नाही मला. अगं तू झोपली नाहीस अजून? आई ठीक आहे, तुम्ही नका जागरण करू. तुम्हाला त्रास होईल नाही तर. तुम्ही झोपा, आम्ही आहोत. ती झोपली ना तरी तिच्या मनात सारखे बाबांचेच विचार असतील. आई झोपा तुम्ही, मी आहे. पाणी भरून आणते. आनंदी. हां आई. अगं राहू दे, पाण्याची बाटली मी भरेन. मी आणते ना. इवाना तुम्ही झोपला असतात, पण आमच्यामुळे आज तुम्हाला जागरण झालं ग. ठीक आहे आई, आपल्या माणसांसाठी एवढं करायला नको. अगं पण किती त्रास करून घेशील? उद्या सकाळपासून धावपळ आहेस. जेवण करायचंय, घर आवरायचंय आणि सगळं तुला एकटीलाच करावं लागतं. माहितीये मला सगळं. आणि त्यात आमचा त्रास आहे आज तुला. आणि हे काय पहिल्यांदा नाही होते बाळा. आमच्या घरातलं पाणी गेलं होतं तेव्हा आम्हाला खालून पाणी आणून दिलं होतंस. किती करशील ग बाळा? हं? आई मग काय झालं? मी आई म्हणते की नाही तुम्हाला? हक्काने आई म्हणते. रमाताई असते तर त्यांनी नसतं केलं काय सगळं? मग मी केलं तर काय फरक पडतोय? रमा गेल्याचं दुःख आहेच ग, पण तिची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रमानेच तुला पाठवलंय असं वाटतं मला. तिचा अर्धवट राहिलेला संसार सांभाळतेस, आमची काळजी घेतेस. किती करशील तू? आनंदी तुला एक सांगू, माझ्या रमाची सावली आहेस ग तू. तुला हे सगळं करत असताना रमा पाहत असेल ना, तर तिला सुद्धा तुझं कौतुकच वाटत असेल. खरं तर आपलं काय नातं आहे, पण किती करतेस तू आमच्यासाठी. आई नातं फक्त रक्ताचंच असतं का? रमाताईंनी जोडून दिलेलं नातं आहे हे आपलं. मी आई म्हणते ना हक्काने. हां मग हक्काने मला सगळ्या गोष्टी सांगा. मुलगी समजून सगळं करेल. आई, तिचे लाड करता करता तुझ्या लेकीला विसरू नकोस. हं? काय झालं? येऊशा घे, सादरकी आणि झोपा आता. आई असू दे आहे, तसंही आम्ही झोपणार नाहीये. आत्ताच म्हणालीस ना आईच्या अधिकाराने सांगा म्हणून. आनंदी, आपलं घर समजून झोपा. झोप.
शांत झोपले ते? खूप प्रेम करतं ना बाबांवर. आनंदी, माझ्या आयुष्यात वडील बाप काय असतो हे रमाच्या वडिलांकडे बघितल्यानंतर मला कळलं. माझ्या वडिलांना तर मी माझ्या जाणतेपणी सुद्धा बघितलेलं नसेल, पण रमाच्या बाबांना जेव्हा मी रमाची काळजी घेताना पाहिलं ना, तेव्हा लक्षात आलं की बाप हा काय फक्त कुटुंबातला एक सदस्य नसतो. बाप हा संपूर्ण कुटुंबाची खूप मोठी जबाबदारी पेलणारा एक असतो. तो त्याच्या लेकरांची सतत काळजी घेत असतो. आयुष्याची वाट दाखवणारा एक हितचिंतक तो असतो. बाप हा कायम आपल्या कुटुंबियांच्या हिताचाच विचार करत असतो. मग त्यासाठी कधी हक्काने रागवतो, चिडतो, पण नात्यावर मात्र कधीच परिणाम होत येत नाही. तो त्याच्या लेकरांना स्वतःपासून कधीच लांब होऊ देत नाही. रमाच्या बाबांचा हात कायम माझ्या डोक्यावर असावा यासाठी सतत प्रयत्न करत राहिलो. मी रमाच्या योग्यतेचा त्यांना वाटावं यासाठी मी कष्ट घेतले. आणि जेव्हा रमासोबत माझं लग्न झालं ना, तेव्हा फायनली मला कळलं की बाप काय असतो. रमासाठी बाबा जितके चांगले वडील म्हणून राहिलेले आहेत ना, आपल्या चिंगेसाठी मला तसा बाबा व्हायचाय. अहो, एक विचारू, बाबा एवढं का चिडलेत तुमच्यावर? नाही म्हणजे एवढं सगळं चांगलं चालू असताना असं काय घडलं की ते चिडलेत तुमच्यावर? सांगेन कधीतरी. आनंदी, तुलाही खूप झोप आली असेल, तू घरी जाऊन झोप, मी थांबतो इथे. नाही नाही, बाबांना अशा अवस्थेत मी नाही सोडून जाणार. मी पण थांबते इथे. माझ्या आबांसारखेच आहेत ते. म्हणजे जरी त्यांना मी आवडत नसले तरी मी वडील मानलंय त्यांना. ते तुझ्यावर खूप चिडतात ना, पण तरीही त्यांनाही तुझी खूप काळजी आहे आनंदी. तुला माहितीये, तू जेव्हा वर्षाच्या घरी गेली होतीस, बराच वेळ आम्हाला कोणालाच माहित नव्हतं कुठे गेली असती. मी आणि बबन वेड्यासारखे तुला शोधत फिरत होतो. त्यावेळेला बाबा जेवणाच्या ताटावरून उठले आणि तुला शोधायला बाहेर गेले होते. काही माणसं असतात ज्यांना प्रेम माया दाखवता येत नाही, पण तीच खरी जास्त हळवी असतात. हे त्यातले आहेत. अशी माणसं आपल्या जवळ असायला हवी नेहमी. तेव्हा बाबांना लवकर बरं कर. गुड मॉर्निंग चिंकी. आज उठायला लेट झाला. काय करू? पहिले आवरू का बॅग भरू? आनंदी, आनंदीने उठव. आनंदी, आनंदी. ए राघवा, राघवा लवकर बाहेर आहे रे. अरे ह्या वयात सोसवत नाही रे मला. येशील का? ए बाबा, ए बाबा, इकडे इकडे. ए बाबा. आनंदी, आवरला का तुझा? मी पास्ता शिजत ठेवलाय आणि पोह्यांसाठी कांदा पण कापतीये. पोहे किती भिजवायचेत? पोहे किती भिजवायचेत? आनंदी, अगं आनंदी, आनंदी. कोणीच नाहीये. कोणीच नाहीये. आनंदी, इथे पण कोणी नाहीये. हो. बाबा, आनंदी. आनंदी, नाश्ता करायचा आहे ना, माझी अर्धी तयारी झाली.
इकडे कुठे मोर्चा आज दोघींचा? हा? अगं राघव आणि आनंदी नाहीये घरात. हा कुठे गेले? मला नाही माहिती कुठे गेले. सकाळी सकाळी कुठे जाणार? रात्री तरी आले होते ना घरी. काय माहित बाई. देवा, कुठे गेले? बाबा, आनंदी. थांब थांब, मी गॅस चालू ठेवलाय, नाश्ता बनवायचा आहे. अगं बाई, दरवाजा उघडा, मी जाऊन येते. हा? आतू आणि नाश्ता काय बनवते? आतू, तू काय करतेस? मी ना आपल्या दोघींसाठी कमाल असा पास्ता बनवते. पास्ता? प्लीज नको ना बनवूस तू. तुला त्याच्यामध्ये कोणता मसाला टाकायचा, कोणता सॉस टाकायचा हे माहितीच नाहीये. हो का? मला माहितीये की मला माहिती नाहीये. हे बघ, माझ्याकडे हा स्मिथ अँड जॉन्सचा पास्ता मसाला आहे. ह्याच्यात पास्त्यासाठी लागणारा मसाला, त्याच्यासाठी लागणारे सॉस आणि योग्य प्रमाणात मीठ आहे. याच्यामुळे ना पास्ता 4 ते 5 मिनिटात बनणार आहे आणि तो सुद्धा फक्त 5 रुपयात. खरंच? हो खरंच. आणि तुझ्यासारखी मुलं जी भाज्या खात नाहीत ना, त्यांना पास्त्यामध्ये भाज्या टाकून दिल्या की स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाल्याच्या चवीमुळे भाज्याही पोटात जातील. आतू, आता तू एवढं सगळं बोलून दाखवलंयस तर आता मला खूप भूक लागलीये. पटकन पास्ता बनव. 4 ते 5 मिनिटात. हा आई बोल. बोल काय बोल राघवा. अरे तुला काही काळजी आहे की नाही रे? रात्रभर तुम्ही घरी नाही आहात. हा, काय काय विचार करायचा मी? आनंदी पण घरी नाही आहे. कुठे आहात तुम्ही? आई जरा प्रॉब्लेम झाला होता. काय झालं? रात्रभर घरी नाही आलात? काय असं काय प्रॉब्लेम झाला राघवा, मला सांगशील का? सांगतो, ऐकशील जरा? ऐक, रमाच्या बाबांची तब्येत अचानक खराब झाली होती, म्हणून मग त्यांच्याच घरी थांबलो होतो आम्ही. आता त्यांना बरं वाटतंय, मी येतोय घरी आता लगेच. रमाच्या बाबांना बरं नाही हे तुला कसं कळलं? त्यांनीच फोन केला होता. हे बरं आहे. हा, गरज पडली तर लाडका, नाही तर दोडका. आई 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 काय आई आई बरोबर बोलते मी काय चुकीचं बोलते? आतापर्यंत त्यांच्या घरात तुला पाऊल ठेवायची परवानगी नव्हती, आता लगेच ये रे राघव, ये रे राघव. तुझा कसा कसा आणि किती किती अपमान केला हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मला किती त्रास झाला तेव्हा. राघवा, माझा आई, संपलेल्या नात्यांच्या मागे लागू नको बाळा. रमा गेली आहे. आई, रमा गेली असली तरी सुद्धा त्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे. तू फोन ठेव बरं, मी घरी आल्यानंतर बोलू. काय येतो जाता घरी. आजी, आजोबांना बरं नाहीये? नाहीये. मला जायला पाहिजे, मी जाऊन आले. जा, सगळ्यांनी जाऊन बसा तिथे. अरे राघव, हे काय सगळं? आई, ते सगळं किराणा आणि घरात लागणाऱ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आणल्यात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला बाहेर जायला लागू नये म्हणून सगळंच घेऊन आलोय मी. आणि हा, ते आतला नळ गळतोय, मी बबनला सांगून ठेवलंय, तो मध्ये कधी येईल आणि नीट करून जाईल. ए बाबा, आजोबा कसे आहेत? आजोबा बाळा ठीक, म्हणजे कुठे आहेत? आतमध्ये येते. थांब, मीच बघते. ऐक ऐक, बघितलं नातीला आजोबांची किती काळजी, पण आजोबांना स्वतःची अजिबात काळजी नाहीये. असंच करत राहिले तर मग नातीशी खेळणार कोण? जादूने चॉकलेट काढून दाखवणार कोण? आजोबा, आले माझ्या सोनाते आले. गोडा माझ्या पे, गोडा रे गोडा. बाबा कसे आहेत तुम्ही?
अगं मी बरा आहे ग राजा. हा बाबा कुठे आहे तुझा? बाबा आजोबा बोलवतायत. ए राजा, अगं तुझ्या आजोबाला काही झालं नाही ग. आजोबा बरा आहे तुझा. बरा आहे तुझा आजोबा. काय हो, कसं वाटतंय आता? आता बरं वाटतंय. अगं माझी चिंगी आली माझ्याकडे, मग बरं वाटणारच ना. काय चिंगे? वा, हे बरं आहे. म्हणजे ज्यांनी रात्र जागवली त्यांचं काहीच कौतुक नाही, फक्त नातीचं तेवढं कौतुक. बाबा चहा. काल तुम्ही दोघं माझ्या हाकेला धावून आलात. खूप आभारी आहे तुमचा. उगाच जागरण झालं ना तुम्हाला. खरं तर तुम्ही थांबायला नको होता. तुम्ही आता काळजी घ्या. मी घेते ना आजोबांची काळजी. ठीक आहे, आता आराम करा. मी नंतर येतो. काही लागलंच तर लगेच फोन करा. बाबा येते. आई हो, अजूनही बंद आहे लिफ्ट. ह्या लोकांना सांगितलं नाही तर अजून 4 दिवस बंद ठेवतील. थांब जरा. हो जरा. अरे आलो आलो. कोण आहे? अरे राघव, गुड मॉर्निंग. एकदम सकाळी सकाळी. झोप झाली तुमची? तर तुझ्याच बेलने उठलो ना, तर 15 मिनिटं झोपलो असतो. हे बरं आहे. इतरांची झोप उडवून झोप बरी लागते तुम्हाला. कर्णिक, तुम्ही कोर्टामध्ये नाही आहात, तुम्ही सोसायटीत आहात. आणि काय समोरचा हा माणूस आहे ना, हा सरकारी वकील नाही, हा सोसायटीचा सेक्रेटरी आहे. हा, तुमच्या लक्षात आहे हे चांगली गोष्ट आहे की तुम्ही सेक्रेटरी आहात. म्हटल्यानंतर तुम्हाला हे पण माहितीच असेल की आपल्या सोसायटीचे सगळे मेंबर्स वेळेवर मेंटेनन्स भरतात. मग त्यांना वेळेवर सोयीसुविधाही मिळायलाच पाहिजेत, हो की नाही? आता आपली लिफ्ट बंद आहे. तुमचं लक्ष गेलं का तिकडे? हा म्हणजे काय आहे, आम्हाला आमची कामं कळतात. कळतात, पण ती करायची पण असतात ना. लक्षात येते का तुमच्या? तुम्ही पहिल्या मजल्यावर राहता, तुम्हाला काही त्रास नाही. पण काल माझ्या सासऱ्यांना त्रास झाला. पहिला मजला चढताना सुद्धा त्यांना धाप लागली. काय म्हणतात? हो, तुम्हाला माहित नसेल, काही हरकत नाही. त्यांना धाप लागली, काही कमी जास्त झालं असतं मग. आपल्या सोसायटीमध्ये एकूण 19 वयस्कर लोक राहतात. लक्षात आहे? माझी आई स्वतः, तिला गुडघ्यांचा त्रास आहे. आम्ही 7व्या मजल्यावर राहतो. आता लिफ्ट बंद आहे, तिला खाली यायचं असेल की तिने काय करायचं? जिन्याने चढउतार करायचा. हा, एक लक्षात घ्या. निक्षून सांगतो तुम्हाला, ही लिफ्ट आजच्या आज दुरुस्त झालीच पाहिजे. नाही तर मी तुमच्यावर लीगल ऍक्शन घेणार. आनंदी होऊन जाईल लगेच. कसले भारी बोलतात हे.